आज सकाळी सकाळी दोन्ही जावांमध्ये भांडण सुरू झाले. धाकटी जाऊ सीमा मोठ्या जावेला म्हणाली, जाऊबाई, आईबाबांनी फक्त माझ्या नवऱ्याला जन्माला घातले आहे का? त्यांनी तुमच्या नवऱ्याला जन्म न देता तो आभाळातून पडला आहे का? तुम्ही तर ह्या घरची मोठी सून आहात. मग सर्वात आधी या घरावर आईबाबांवर तुमचा अधिकार आहे ना? तरीही तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढून सगळी कर्तव्य आमच्या माथी मारताय. त्यावर पूनम म्हणाली, का ग सीमा, आम्ही शहरात राहायला जात आहोत म्हणून तू जळतेस का माझ्यावर? अगं तुलाही जायचं असेल तर जा ना बाई, आम्ही तुला अडवलंय का? माझ्या मुलांचे पालनपोषण ह्या गावात होणार नाही म्हणजे नाही, आणि ह्या खेडेगावाच्या वातावरणात तर मुळीच नाही. म्हणून आम्ही तिकडेच एक छोटेसे घर घेऊन कायमचे शहरात राहणार आहोत. आणि तुलाही घ्यायचं असेल तर घे, मी काय तुला नको म्हणते का? आई बाबा काही बोलत नाही, मग तू का उगाच आगाऊपणा करतेस? सीमा चिडून म्हणाली, ठीक आहे ताई, तुम्ही तुमचा निर्णय ऐकवला तर आता माझाही निर्णय ऐका. मी सुद्धा माझ्या नवरा आणि मुलांसह दुसऱ्या शहरात राहायला जाईन, पण इथे राहून एकटीने सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे माझ्याकडून होणार नाही. असे बोलून सीमा रागाने खोलीत निघून गेली. मगाचपासून चाललेल्या दोन्ही सुनांमधील वाद यशवंतराव आणि सविताताई शांत बसून पाहत होते. सविताताईंच्या डोळ्यातून अश्रूंचा सतत ओघ सुरू होता आणि यशवंतराव आपले घर तुटताना पाहून डोक्याला हात लावून बसले होते. किती कष्टाने, किती स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हे घर बांधले होते. दोघांनीही ठरवले होते, निवृत्तीनंतर ते मुले, सुना आणि नातवंडांसोबत याच घरात राहतील. त्यांचे उरलेले आयुष्य नातवंडांच्या सहवासात हसत खेळत घालवतील. किती सुंदर स्वप्न होते यशवंतरावांचे, पण होते तेच जे विधात्याला मंजूर असते. त्यांच्या स्वप्नांचे तुकडे करायला त्यांच्या दोन्ही सुना जबाबदार होत्या. मुले तर लग्न झाल्यापासून बायकोच्या तालावर नाचायला लागले होते. बायको काय म्हणेल तेच करत होते. आईवडिलांची आता कोणालाही फिकर नव्हती. दोघी सुना दररोज किरकोळ कारणांवरून भांडत होत्या. आपण आपल्या सासू सासऱ्यांपुढे भांडतोय याचे त्यांना भान देखील राहिले नव्हते ना त्यांचा आदर उरला होता. मोठी सून पूनम जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या कुटुंबापुरता स्वयंपाक बनवायची आणि बनवलेले जेवण घेऊन स्वतःच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आपल्या कुटुंबासोबत जेवायची. आणि हेच अनुकरण धाकटी सून देखील करू लागली. दोघीही फक्त स्वतःच्या कुटुंबापुरता स्वयंपाक बनवायच्या आणि ताट वाढून आपापल्या खोलीमध्ये घेऊन जायच्या. त्यामुळे हळूहळू सर्वांचे एकत्र बसून जेवण करणे सुद्धा बंद झाले होते. मुले आपापल्या बायकोसोबत आपापल्या खोलीमध्ये बसून जेवण करायचे. त्यानंतर जे शिल्लक राहिलेले अन्न असायचे ते दोघी सुना मिळून आळीपाळीने सासू सासऱ्यांसमोर ठेवायच्या. तेही एक मोठे उपकारच होते यशवंतराव आणि सविताताईंवर. यशवंतरावांनी अनेक वेळा दोन्ही सुनांना जवळ बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला होता. ते मोठ्या सुनेला म्हणाले, सुनबाई, घरातील कामे करायला जर तुम्हा दोघींना त्रास होत असेल तर काही हरकत नाही. मी घर काम करायला बाई ठेवतो. जेवण बनवायला एखादी स्वयंपाकणीही ठेवतो. तुम्हाला जे काही हवे असेल ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे. फक्त तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. जर मुले घर सोडून गेली तर हे घर किती सुने वाटेल. खूप कष्टाने मी हे घर उभा केले आहे, सजवले आहे. या घराबाबत माझी किती स्वप्न होती आणि ती स्वप्न तुमच्या सर्वांशिवाय अपूर्ण राहतील. ते धाकट्या सुनेलाही म्हणाले, सुनबाई, अगं तूही ऐक ना. तुम्हाला इकडे राहायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुमच्यावर कुठलीही बंदी नसेल. तुम्हा दोघींना तुमच्या मर्जीने घर चालवायचे असेल तर चालवा, माझी काहीच हरकत नाही. पण फक्त हे घर सोडून जाऊ नका. यशवंतरावांनी खरंच दोघी सुनांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांची मोठी सून म्हणाली, बाबा, आता पुरे करा. आजकाल इतके मोठे कुटुंब सांभाळते तरी कोण? रोजचे वादविवाद बघून तरी असेच वाटते की प्रत्येकाने आपापले पाहिलेलेच बरे. मी निर्णय घेतलाय आणि तो ठाम आहे. आता काहीही झाले तरी मला इथून जायचेच आहे. असे बोलून ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. थोड्या वेळाने मोठा मुलगा विशाल थेट यशवंतरावांकडे आला आणि खूप नाराज होऊन म्हणाला, बाबा, घरातील वातावरण बिघडत चालले आहे आणि अशा या वातावरणात राहणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे मी एक छोटेसे घर घेईन. कदाचित पुढच्या 7-8 दिवसात आम्ही इथून निघून जाऊ.
त्यामुळे जाण्याआधी तुम्ही घराच्या वाटणीबद्दल काहीतरी निर्णय घेतले तर बरे होईल. विशाल बोलत होता तेव्हा यशवंतराव फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होते. मुलाच्या तोंडून घर सोडून जाण्याचा आणि घराच्या वाटणीचा निर्णय ऐकून यशवंतरावांचे मन पूर्णपणे तुटून गेले होते. तेवढ्यात मागून धाकटा मुलगा निलेशही आला आणि मोठ्या भावाच्या निर्णयाला पाठिंबा देत म्हणाला, बाबा, मलाही असेच वाटते की तुम्ही ह्या घराची वाटणी करावी, जेणेकरून मला माझा हिस्सा विकून दुसरीकडे घर घेता येईल आणि आम्हाला आमचे वेगळे राहता येईल. दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून सविताताई दोन्ही हाताने चेहरा झाकून जोरजोरात रडू लागल्या. यशवंतराव एका ठाम नजरेने आपल्या मुलांकडे पाहत राहिले. आईच्या रडण्याचे दोन्ही मुलांना काहीही वाटत नव्हते. उलट निलेश म्हणाला, आई, हे काय, तू रडतेस काय? भांडण थोडीच करतोय आम्ही. अगं, आम्ही तर प्रेमाने आपापला संसार करायचे बोलतोय ना. आणि हे तर एक दिवस होणारच होते. हाच तर जगाचा नियम आहे. खरंच आता मुले एवढी समजदार झाली होती की आईबापालाही जगाचा नियम समजावून सांगू लागली होती. यशवंतरावांच्या मनात आतून एक वादळ उसळत होते. आतून खोल हल्लकल्लोळ माजला होता. पण सविताताईंसाठी त्यांनी स्वतःला सावरले होते. सविताताई एवढ्या मजबूत नव्हत्या की मुलांच्या बोलण्याने शांत राहू शकतील. म्हणूनच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. शेवटी आईचे हृदय होते ना ते, आणि ते हृदय मुलांच्या बोलण्याने सतत जखमी होत होते. असे म्हणतात की पुरुष स्वतःला खंबीर ठेवतो. पुरुषांचे हृदय जणू दगडाचे असते. पण आज यशवंतरावांचे दगडासारखे मनसुद्धा तुटून गेले होते. शेवटी माणूस किती वेळ स्वतःला थांबवणार? ज्या मुलांच्या सुखासाठी सविताताई आणि यशवंतरावांनी आयुष्यभर मेहनत केली, त्या मेहनतीला मुलांच्या लेखी किंमतच उरली नव्हती. वरून सविताताईंचे सततचे रडणे यशवंतरावांना आणखीनच कमकुवत करत होते. संपूर्ण रात्र ना सविताताईंना झोप आली आणि नाही यशवंतरावांना. आणि मुलांचे वागणे पाहता त्यांना कुठला अंदाजही नव्हता की ते किती मोठा निर्णय घेत आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता, कारण आता त्याचे स्वतःचे एक घर असणार होते. ते आपापल्या घरांचे मालक असणार होते. असो, संपूर्ण रात्र यशवंतरावांनी विचारात काढली आणि अखेर एक ठाम निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या पत्नीला बोलावले आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले, सविता, आता मी जे सांगणार आहे ते नीट ऐक. आता बास, खूप झाले. आपण आपल्या मुलांच्या खूप विनवण्या केल्या. आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत. ते दोघेही आता जोरीचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला दरीत लुटण्यासारखे आहे. आपण अशा नालायक मुलांसाठी आणि त्यांच्या संसाराच्या मोहात आपले उर्वरित आयुष्य वाया घालवायचे नाही. त्यामुळे आता मी हे सर्व तुझ्यावर सोपवतोय की तुला काय करायचे आहे ते तू ठरव. तुला जे योग्य वाटेल ते कर. मी काहीच बोलणार नाही. जर तू मुलांच्या आनंदासाठी या घराची वाटणी करायचे ठरवले तरी मी त्यात अडथळा आणणार नाही. हे घर आपले स्वप्न होते. या घराशी आपल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या रक्ताच्या घामाच्या मेहनतीतून हे घर उभे राहिले आहे. आता या घराचा निर्णय तुझ्या हाती आहे. जे करशील ते विचार करून कर. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे. असे बोलून यशवंतरावांनी सविताताईंचा हात घट्ट पकडला आणि त्यांना विश्वास दिला, आपल्याला आता एक ठाम निर्णय घ्यायलाच लागेल. संध्याकाळी जेव्हा विशाल आणि निलेश ऑफिसमधून घरी आले तेव्हा यशवंतरावांनी त्यांना त्यांच्या बायकोसह एकत्र बोलावले. यशवंतराव आणि सविताताई आपल्या आपल्या खुर्चींवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरतेची स्पष्ट छाया होती आणि सुना मात्र आनंदी होत्या, कारण त्यांना वाटत होते आज त्यांना त्यांचा हिस्सा मिळणार आणि मग त्या आपली स्वतंत्र दुनिया बसवायला मोकळ्या होतील. खोलीत खूप शांतता पसरली होती. तेवढ्यात विशाल म्हणाला, बाबा, तुम्ही आम्हाला बोलावलं? यशवंतराव म्हणाले, हो, बोलावले आहे. तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा होता ना, तोच सांगण्यासाठी तुम्हा सगळ्यांना इकडे बोलावले आहे. असे म्हणत त्यांनी सविताताईंकडे पाहिले. सविताताईंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळीच दृढता होती. डोळ्यात अश्रूंचा मागमूसही नव्हता. चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता. मुले कायमचे घर सोडून जाण्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर जराही नव्हते. त्यांनी यशवंतरावांकडे पाहिले आणि मग दोन्ही सुनांकडे पाहू लागल्या. सासू सतत आपल्याकडे पाहत असल्याचे जाणवताच पूनम आणि सीमा थोड्याशा घाबरल्या.
त्यांना काहीच कळत नव्हते की सासू त्यांच्याकडे पाहून काय विचार करत आहे. त्या दोघी एकमेकींकडे पाहून इशाऱ्याने काहीतरी विचारत होत्या, पण त्यांना काही समजत नव्हते. पूनम आणि सीमा आश्चर्याने आपल्या सासूकडे पाहत राहिल्या. शेवटी सविताताई मोठ्या सुनेला म्हणाल्या, पूनम, तुझ्या गळ्यात जी चेन आहे ती कोणी बनवली? पूनम म्हणाली, आणि कोण बनवणार आई? माझ्या नवऱ्यानेच बनवली आहे. तुम्ही तर एकदा लग्नात दागिने दिले होते, त्यानंतर आमच्यासाठी कधी काही बनवले का? नाही ना? अच्छा, ठीक आहे. त्यानंतर सविताताई आपल्या धाकट्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, तू सुद्धा मोठी चेन घातली आहेस. ही सुद्धा तुझ्या नवऱ्यानेच दिली असणार नाही का? सीमा म्हणाली, हो आई. आणि नाही तर काय, नवऱ्याशिवाय मला दुसरे कोण देणार आहे? हे ऐकताच सविताताई पुन्हा एकदा विचारात बुडून गेल्या आणि मोठ्या सुनबाईकडे वळून म्हणाल्या, पूनम, तुझी ही चेन तू मला देऊ शकशील का? हे ऐकून मोठ्या सुनेच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. ती म्हणाली, आई, हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला माझी चेन का देऊ? ही चेन मला तुम्ही दिली आहे का, म्हणून परत मागत आहात? ही चेन मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केली आहे, त्यामुळे ही चेन मी कोणालाच देऊ शकत नाही. मोठ्या सुनेने अगदी स्पष्टपणे नकार दिला. सविताताईंनी सीमाकडे पाहिले. खोलीत शांतता पसरली होती. आई आता माझी चेन मागतील की काय हा विचार करून धाकट्या सुनेचे हृदय देखील जोरजोराने धडधडू लागले. दोन्ही मुले आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत होती आणि यशवंतराव शांतपणे खुर्चीवर बसून होते. सविताताईंनी पुन्हा एकदा सीमाला विचारलं, सीमा, तू मला तुझी चेन देऊ शकशील का? सीमा म्हणाली, अजिबात नाही. याचा प्रश्नच येत नाही. हा एकच तर दागिना आहे माझ्याकडे जो मी मोकळेपणाने घालू शकते, आणि तोही तुम्हाला देऊ का? आणि तसेही ही चेन माझ्या नवऱ्याने मला खूप प्रेमाने खास माझ्यासाठी बनवून घेतली होती, आणि तुम्ही ह्या वयात चेन घालून काय करणार आहात? धाकट्या सुनेचे उत्तर ऐकून सविताताई उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या नवऱ्यामागे जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, जर तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याने दिलेली ही छोटीशी चेन देऊ शकत नाही, कारण त्यात तुमच्या नवऱ्याचे प्रेम आहे, त्याच्या कष्टाचा पैसा आहे, तर मग मी माझ्या नवऱ्याने खूप मेहनतीने प्रेमाने उभारलेले हे मोठे घर तुम्हाला कशी देऊ शकते? हे घरही माझ्या नवऱ्याने खूप कष्टाने उभारले आहे. जसे तुम्हाला ही चेन प्रिय आहे, तसेच हे घर मला माझ्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय आहे. म्हणूनच आता तुम्ही तुमचे जे काही सामान आहे ते घेऊन इथून निघा. कुठेही जा. स्वहिमतीवर भाड्याने का होईना एक रूमचे तरी घर घ्या. आम्ही ना तुम्हाला भेटायला येणार, ना काही मागायला, आणि नाही तुमचे स्वप्नातले घर बघायला. आणि हाच आहे आमचा अंतिम निर्णय. आईचा निर्णय ऐकून विशाल आणि निलेश चकित झाले आणि दोघी सुना सासूकडे रागाने पाहू लागल्या. त्यांनी आपल्या नवऱ्यांना खुणावले की बाबांशी जाऊन बोला. मग काय, जोरूचे गुलाम असलेले दोघे यशवंतरावांकडे गेले आणि म्हणाले, बाबा, आई काय बोलत आहे? इतक्या मोठ्या घरात तुम्ही दोघेच कसे राहणार? आणि ह्या घराचे पुढे काय होणार आहे? असे घर तर नुसतेच पडून राहील, आणि आमच्याशिवाय तुमचे आहे तरी कोण? यशवंतराव म्हणाले, बरं झाले बेटा, तुम्हाला इतके तरी समजते की आमचे दुसरे कोणी नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या संसारासाठी दुसऱ्या शहरात जात होतात, तेव्हा मात्र हे आठवले नाही का? तुमचे आईबाबा कोणाच्या आधारावर राहतील? आईच्या निर्णयाने आता बरी तुम्हाला आमची काळजी वाटायला लागली. बाळांनो, मी माझ्या पत्नीच्या निर्णयाशी सहमत आहे. माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला आहे तर ती जगातली कोणतीही ताकद तो निर्णय बदलू शकणार नाही. ऐकलं ना तुम्ही? तुमच्या आईने काय म्हटलं? तुमचे सामान उचला आणि निघा इथून. आणि तसेही आता आम्हालाही तुमची गरज उरलेली नाही. तुमच्यासोबत राहूनही आम्ही एकटेच होतो, दुःखी होतो. मग त्यापेक्षा तुमच्याशिवाय राहून आम्ही एकटे असलो तरी समाधानाने राहू. आता आमचे आयुष्य आम्हाला आमच्या मर्जीने जगू द्या. अरे, हीच ह्या जगाची रीत आहे. जसे तुम्हाला तुमचे आयुष्य, तुमचा संसार, तुमच्या बायकोसोबत जगण्याचा हक्क आहे, तसाच हक्क माझ्या पत्नीला सुद्धा आहे. आता तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही इथे एकटे अजिबात राहणार नाही. जगात असे हजारो आईवडील असतील जे आमच्यासारखेच दुर्दैवी आहेत, ज्यांची तुमच्यासारखी नालायक अपत्ये असतील. आम्ही अशा लोकांना शोधून शोधून इथे आमच्या घरात घेऊन येऊ आणि सगळे मिळून एकत्र राहू. कारण आपल्या लोकांपेक्षा परकेच कधी कधी आपले वाटतात. रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीचे नाते खूप वेळा उपयोगी पडते. शेवटी मी एवढे मोठे घर बांधलंय तर त्याचा काहीतरी चांगल्या कामासाठी उपयोग व्हायलाच हवा, जेणेकरून वर गेल्यावर मला पश्चाताप वाटू नये.
यशवंतरावांचे हे कठोर शब्द ऐकून दोन्ही मुले आणि त्यांच्या बायकांनी मान खाली घालून घर सोडले. यशवंतराव मात्र आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहतात आणि अशा लोकांच्या शोधात निघतात जे स्वतःच्या मुलांसोबत राहूनही एकटे होते. बंद खोलीत उरलेले दिवस काढत होते. काही महिन्यात त्यांना असे 8-10 वृद्ध दाम्पत्य सापडतात आणि मग यशवंतरावांच्या घरात एक नवं चैतन्य निर्माण होते. घरात पुन्हा एकदा गडबड गोंधळ सुरू होतो. बायका जरी म्हाताऱ्या असल्या तरी मधुर गीते म्हणत, एकत्र स्वयंपाक करत, सगळे मिळून जेवायचे, भजन कीर्तन करायचे, एकत्र फेरफटका मारायला जात असायचे. ते अनोळखी लोक आता एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. एकमेकांची काळजी घेत होते. घरातले वातावरण इतके प्रसन्न झाले होते की मुलांमुळे झालेल्या दुःखाची आठवणही आता मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसली होती. आता सगळेच यशवंतराव आणि सविताताईंसोबत आपापले आयुष्य आनंदात समाधानात जगू लागले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.